शिवसेनेकडून काल रात्री मुंबईतल्या विभाग प्रमुखांकडे एबी फॉर्म सुपूर्द करण्यात आले। वाद नसलेल्या जागांवरचे उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत। सेनेच्या तृष्णा विश्वासराव यांनी अँटॉप हिल परिसरातून अर्ज भरला। माजी महापौर शुभा राऊळ यांनी एबी फॉर्म घेतला नाही। निवडणूक लढवण्याची इच्छा नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे। पण खरं कारण विनोद घोसाळकर आणि त्यांच्या मुलाशी झालेल्या वादाचं असल्याचं बोललं जात आहे। तिकडे वॉर्ड क्रमांक 1 मधून अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्विनी घोसाळकरांना सेनेचं तिकीट मिळालंय। सेनेच्या शीतल म्हात्रे आणि शुभा राऊळ यांच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार अभिषेक घोसाळकरांनी केली होती। त्यानंतर घोसाळकरांना पक्षातून काढण्यात आलं, पण लगेचच त्यांना परतही घेण्यात आलं। त्यामुळे नाराज राऊळ यांनी तिकीट नाकारल्याची चर्चा आहे। मात्र झी 24 तासची फोनवरून बोलताना माजी महापौर शुभा राऊळ यांनी नाराज नसल्याचं सांगितलं। नवीन चेहऱ्यांना संधी द्या, नवीन जोमाने कार्यकर्ते काम करतील। आता 3 वर्ष 3 टर्म मी पूर्णपणे हेच काम करत आली आहे नगरसेवक पदाचं। आता मी समाधानी आहे आणि लोकांनी सुद्धा मला चांगली साथ दिलेली आहे, चांगली कामं मी केलेली आहेत। त्याच्या बळावरती नवीन उमेदवार द्यावा आणि नवीन उमेदवार नवीन चेहरे असेल तर नवीन जोमाने काम करतील असं माझं म्हणणं। आणि महापौर पद सुद्धा भूषवून झालेलं आहे, त्यामुळे आता मला नगरसेवक पद म्हणून राहायचं नाही। या प्रभागाचे 2 भाग झाल्यामुळे एक 7 नंबर आणि 1 नंबर असे 2 भाग झाले होते आणि दोन्ही भाग हे महिलांसाठी आरक्षित होते। मी 7 नंबरवर पण माझा दावा सांगितलेला होता आणि 1 नंबरवर पण माझा दावा सांगितलेला होता आणि पक्षाने मला माझाच वॉर्ड जो आहे प्रभाग क्रमांक 1 आहे तो दिलेला आहे आणि माझा जो एक्झिस्टिंग वॉर्ड आहे त्या ठिकाणी मला तिकीट मिळावी हीच मी विनंती पक्षप्रमुखांना केली आणि पक्ष प्रमुखांनी ती विनंती मान्य केलेली आहे आणि मला प्रभाग क्रमांक 1 मधून तेजस्वी घोसाळकरांना तिकीट दिली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।